तुला संतोष देशमुख यांच्यापेक्षा जास्त हालहाल करून मारलं असतं असं कोण कुणाला म्हटलंय आणि मनीषा बिडवे यांच्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय चला तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीड जिल्ह्यातल्या मस्ताचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच डवळून निघालं। दरम्यान काही दिवसांपूर्वी कळंब येथे एका महिलेचा मृतदेह देखील आढळून आला होता। मनीषा बिडवे असं त्या मृत महिलेचं नाव होतं। संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेचा वापर करण्यात येणार होता असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। दरम्यान मनीषा बिडवे यांच्या हत्या प्रकरणात आता पोलिसांना मोठा पुरावा मिळालेला आहे। मनीषा बिडवे या महिलेचा मोबाईल पोलिसांनी आता हस्तगत केला आहे आणि मनीषा बिडवे यांची हत्या करणारा आरोपी रामेश्वर उर्फ राणा भोसले याच्याच घरी तो मोबाईल सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सापडलेला मोबाईल सध्या डिस्चार्ज आहे, मात्र या मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे। आता या मोबाईलवरून सुदर्शन गुलेसोबत काही चॅटिंग करण्यात आलं होतं का? विष्णू चाटेनं काही संतोष देशमुख हत्येच्या दिवशी या महिलेशी संपर्क साधला होता का? संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन ठरला होता का? ठरला होता तर तो कसा ठरला होता अशी माहिती आता यातून समोर येऊ शकते आणि खरंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी या महिलेचा वापर होणार होता का हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे। मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी केज येथील रहिवासी असून तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे सुदर्शन गुले त्याच्याच गावात ऊसतोडीच्या कामाला होता अशी माहिती देखील समोर येते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले हा तिथं मुकादम होता, तर बिडवे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव गुले हा देखील सुदर्शन गुले याच्याच गावचा रहिवासी आहे। या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी आपल्याकडे ऊसतोडीच्या कामाला होते अशी माहिती महादेव गुले यांनी दिलेली आहे। मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय आणि त्यामुळे त्यामधून आता बिडवे यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याची देखील माहिती मिळण्यास मदत होऊ शकते। तिकडे जेलमधून सुरुवातीला अशी बातमी आली की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाली, मात्र जेव्हा महादेव गित्ते याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येत होतं तेव्हा त्याने स्वतः सांगितलं की बाबा वाल्मिक कराडला मारहाण नाही झाली आहे, आम्हालाच कराड गँगने मारहाण केली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्याला बीड कारागृहात मारहाण झाली। या प्रकरणी कारागृहाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तशा आशयाचं पत्र महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी बीड कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे। आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आली होती। इतकंच नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत माध्यमांसमोर वक्तव्य केलं होतं। तसंच कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचं देखील त्यावेळी समोर आलं होतं। त्यानंतर पुन्हा बीड जिल्हा कारागृहात हाणामारीचा हा प्रकार झाल्यानंतर कारागृहाचा आक्का देखील वाल्मिक कराडच असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते या दोघात शाब्दक चकमक होऊन हाणामारी झाली होती अशा बातम्या सुरुवातीला आल्या, परंतु कारागृह प्रशासनानं कराडचा काहीच संबंध नसल्याचं सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर गित्ते आणि आठवले गँगच्या सदस्यांना इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आलं, मात्र वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील महादेव गित्ते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केल्यानं कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता हे मात्र सिद्ध झालेलं आहे असं म्हणावं लागेल। तू सध्या जेलमध्ये आहेस म्हणून वाचलास, नाहीतर तुझे हाल संतोष देशमुख यांच्यापेक्षा वाईट करून तुम्हाला मारलं असतं अशी धमकी महादेव गित्तेला जेलमध्ये दिल्याची माहिती त्याची पत्नी मीरा गित्ते यांनी दिली आहे। बीडमध्ये विविध गँगच्या वर्चस्वाच्या लढाया आधी कारागृहाच्या बाहेर सुरू होत्या, आता कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या या प्रकरणानंतर ही वर्चस्वाची लढाई आता कारागृहात देखील सुरू असल्याचं दिसून येत आहे। वाल्मिक कराड याला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होते आणि म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला आहे। बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव 302 मध्ये घेतलं पाहिजे। या प्रकरणातील सर्व आरोपींच्या गुन्ह्याची तपासणी केली पाहिजे। मी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे। ते सीसीटीव्ही फुटेज त्यांनी आम्हाला द्यावे। सीसीटीव्ही फुटेज द्यायला प्रशासन का वेळ लावतंय असा सवाल देखील मीरा गित्ते यांनी उपस्थित केला, ज्या की महादेव गित्ते यांच्या पत्नी आहेत। आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय
बीडमध्ये नेमकं सुरू काय, बीडच्या जेलमध्ये नेमकं सुरू काय आहे, तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळी, या आपल्या मराठी माणसांच्या हक्काच्या मराठी व्यासपीठवर जर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.